आणि थोडंसं आपण थांबूया, आपले व्ह्यूअर्स थोडे ॲड होत आहेत आणि खास करून गावकरी जे माझे आहेत, गावकरी बंधू भगिनी जे अवतीभोवती माझ्या आजूबाजूला किंवा पालघर जिल्ह्यामध्ये नाही तर या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढी पोरं आहेत त्यांच्यापर्यंत हा विषय पोचणं फार गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आज मी हाच विषय घेतलाय की विषय गणबीर GBP 007 खंबीर किंवा कर्तव्यशील युवक खंबीर. आणि त्यात मी एक दुसरं ॲडिशन असं केलंय की आपल्याला खचायचं नाही, आपल्याला रुचायचं नाही, आपल्याला खंबीर राहायचं आहे, कारण गैरसमज करायचं काय होऊ शकत नाही. तर असा आपला विषय तर आहेच. माझे इंस्टाग्रामवरती आता ॲट प्रेझेंट 140 व्ह्यूवर्स इथे आहेत. सो मला कन्फर्मेशन खूप साऱ्या जणांनी दिले की मी अतिशय ऑडिबली आय एम व्हेरी मच क्लिअर. सो फेसबुक लाईव्हवरती सुद्धा आहेत. तर सगळ्यांना नमस्कार असं करतो की जे आपण उत्तम कार्याची सुरुवात खरंच त्या श्रींना स्मरण करून आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा देऊन माझ्या ग्रामस्थांना नमस्कार करून माझ्या कर्तव्यशील युवकाला नमस्कार करून आजची ही लाईव्ह आपण सुरू करूया. तर विषय असा आहे की गैरसमज असतो जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही कार्य करायला जाता आणि ते कार्य तुम्ही अतिशय जोमाने करता आणि कुठेतरी ते कार्याला कुठेतरी सकारात्मक भूमिका लागते, तेव्हा काहीतरी एक कट किंवा काहीतरी एक बोलतात ना एक टीम अशी असते की ती टीम तुम्हाला कुठेतरी मेंटली टॉर्चर करायचा प्रयत्न करते. तर विषय असा आहे की मी माझा विषय सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे. माझा भाऊ प्रवीण बाळकृष्ण पाटील इथे आहे. तो तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की मी गणेश बाळकृष्ण पाटील हा कसा आहे आणि माझ्यासोबत एक शाळेत घडलेली जी घटना आहे ती तो थोडक्यात त्यात म्हणजे माझा भाऊ आहे तो तुम्हाला उदाहरण देईल की मी किती म्हणजे माझा नातेवाईक असो किंवा तो माझा जवळचा असो, तो माझा जवळचा जरी असला पण कायदेशीर जर तो चुकीचा असेल किंवा तो एखादा लोकप्रतिनिधी असेल तर त्याला मी कसा जाब विचारतो ह्याचं एक थोडंसं उत्तर माझा भाऊ प्रवीण तुम्हाला देईल. आणि ते उदाहरण ऐकल्यानंतर मी तुम्हाला पुढची चर्चा समजवेल. तर प्रवीणला मी माझ्या भावाला विनंती करेल, इन शॉर्ट मी प्रवीण बाळकृष्ण पाटील ह्याला विनंती करेल की विद्या विकासनी इंग्लिश हायस्कूल या शाळेमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा त्या शाळेत घडलेली, जेव्हा मी काउन्सिल लीडर होतो, मी एक इलेक्शन लढवलं होतं. आमच्या शाळेत 9वीला काउन्सिल लीडरचं इलेक्शन होतं आणि त्या इलेक्शनला मी उभा राहिलो होतो. मी 8वीला नापास झालेला पोरगा, विद्या विकास इंग्लिश हायस्कूलमध्ये असा एकमेव पहिला मुलगा होतो जो 8वीला नापास झाला होता आणि तो 9वीला गेल्यानंतर त्याने ते इलेक्शन लढवलं होतं. सकारात्मक भूमिकेने आपण काही प्रचार न करता, गाजावाजा न करता ते निवडणूक आपण निवडून आलो होतो. आणि जेव्हा मी काउन्सिल लीडर होतो स्कूलमध्ये तेव्हा माझ्यासोबत आणि माझा स्वभाव कसा होता, मी कसा होतो ह्याची एक छोटीशी घटना प्रवीण बाळकृष्ण पाटील माझा ज्युनियर तुम्हाला सांगेल. तर प्रवीणला मी विनंती करेल, प्रवीण प्लीज जरा इथे या लाईव्ह वरती लोकांना सांग. नमस्कार सर्वांना नमस्कार माझ्याकडून. आणि दादा जेव्हा काउन्सिल मेंबर होते, दादा नाही गणेश बाळकृष्ण पाटील जेव्हा काउन्सिल मेंबर होते त्या टायमाला जेव्हा आमचं मास असायचं म्हणजे दर फ्रायडेला मास असायचं स्कूलमध्ये आणि त्या टायमाला टीचर्स नसायचे. मग काउन्सिल मेंबर पूर्ण स्कूल हँडल करायचे. म्हणजे जेवढं पण म्हणजे 5th to 10th बॅच आहे, मॉनिटर्स आणि हे पूर्ण काउन्सिल मेंबर त्याच्यावर लक्ष द्यायचे. नियरली 1 पिरियडपर्यंत टीचर्स नसायचे. त्यांचं ते मास असायचं, चर्चमध्ये जाऊन ते प्रेयरसाठी द्यायचे. आणि तेव्हा असं होतं की मग टीचर नसताना मुले पोरं खूप मस्ती करायची, बाहेर निघायची, कोण बंक मारायचं, चायन्स मारायचे. पण तेव्हा दादा असताना असं होतं, गणेश बाळकृष्ण पाटील जेव्हा होते काउन्सिल मेंबर तेव्हा ते रेड हाऊस कॅप्टन होते आणि ते कॅप्टन होते त्या टायमाचे रेड हाऊसचे. आणि त्यांची 4 हाऊसचे कॅप्टन होते आमच्या टायमाला, ग्रीन, येल्लो, ब्ल्यू आणि रेड. 4 हाऊसचे कॅप्टन असताना ज्या फ्लोअरला गणेश बाळकृष्ण पाटील न्यूज यायची, मॉनिटर पहिलाच सांगायचे गणेश पाटील येत आहेत फ्लोअरला, पिन ड्रॉप सायलेन्स. पूर्ण जो पण फ्लोअर जेवढा पण म्हणजे किती पण क्लासच्या कॉरिडॉरमध्ये असणार, एकही मुलगा आवाज किंवा जे मॉनिटर्स होते ते एकदम स्ट्रिक्टली क्लासला मॉनिटाईज करायचे. अशी दराची छाप होती त्या टायमाला की गणेश पाटील येत आहे तर तो पूर्ण कॉरिडॉर शांत, एक मुलगा पण आवाज करायचा नाही, पूर्ण मुलं पूर्ण बुक्स उघडून बसायचे. तो असा कधी कोणाला ओरडायचा पण नाही की हे नाही, पण कसं एक रिस्पेक्ट म्हणून किंवा तो नीट बघतो लक्ष देतो स्कूलमध्ये म्हणून. तर एकदा प्रसंग असा की माझ्या क्लासमध्ये मी स्वतः मस्ती करत होतो
तर मला वाटलं सर माझाच भाऊ आहे, कॅप्टन आहे, आपल्याला काय नाही करणार. तर मुलांना पण वाटलं का ह्याला काय करणार नाही, मुलांनी पण काही जास्त विचारलं नाही. पण जेव्हा दादांनी बघितलं की मी मस्ती करतोय, दादांनी त्यात मला रेडबुक काढली. रेडबुकमध्ये रिमार्क्स यायचे, ते रिमार्क्स जास्ती झाले तर आमची पॅरेंट बोलवायची. त्यांनी विचार नाही केला भाऊ आहे काय, तो डायरेक्ट मला त्याच क्लासमध्ये पूर्ण क्लाससमोर डायरेक्ट बोला, तुझा भाऊ असेल घरी. आता ॲट प्रेझेंट मी माझ्या क्लासच्या स्कूलसाठी मी रिप्रेझेंट करतोय आणि माझ्यावर जबाबदारी आहे, मी पूर्ण स्कूलची शांतता ठेवणार आणि क्लासमध्ये कोण मस्ती करते काय नाही लक्ष देणार. तेव्हा मी धीरज वगैरे आम्ही सगळं एकत्रच होते. धीरज माझा फ्रेंड म्हणजे आमचा पुतण्या पण येतो. त्या टायमाला पण दादाने मला असं हे नाही केलं की माझा भाऊ आहे म्हणून मी सोडेल, किंवा मी पण राग नाही केला याच्यावर की माझा भाऊ असून मला रिमार्क देतो. लागलं मनाला कधीच लागलं तर भाऊ असेल, पण त्या टायमाला त्यांनी याची तो ज्या पोस्टवर होता किंवा तो ज्या गोष्टीमध्ये त्याचं होतं की मॉनिटाईज करायचं पूर्ण स्कूल हँडल त्याच्याच हातात होती, जी जबाबदारी त्याला टीचर्स लोकांनी प्रिन्सिपलांनी दिली होती की तुझ्यावर आम्ही जबाबदार, म्हणजे तुम्ही जे कॅप्टन्स आहेत 4 त्यांच्यावरची जबाबदारी आहे की आम्ही नसताना क्लासमध्ये किंवा तुमच्या पूर्ण स्कूलमध्ये लक्ष तुमचं असलं पाहिजे की कोण काय करते काय नाही. तर त्यावेळी त्यांनी मला पण सोडलं नाही की माझा भाऊ असेल म्हणून मी त्याला लेट गो करेन. लेट गो कधीच केलं नाही आम्हाला. स्ट्रिक्टली स्कूलमध्ये आम्ही स्पोर्ट्समध्ये पण असताना आमचा कोच असताना पण त्यांनी कधीच आम्हाला असं हे नाही की भाऊ आहे म्हणून सोडेल. तो कधी कधी आमचे मॅचेस पण रेफरी म्हणून करायचा. मला फाऊल असतं तर मी ओढायचं दादा फाऊल, पण दादा इकडे नाही मी रेफरी आहे आणि तो फाऊल चुकीचा नाही, तुझी चूक आहे म्हणून तू पडलास तर तुला फाऊल भेटणार नाही, एवढंच तो स्ट्रिक्टली आमचं पूर्ण बघायचा. म्हणून तो असं नाही बघितलं की नातेवाईक आहे म्हणून मी तो मला विचारणार नाही की तुम्हाला वाचवेल त्याच्यावरून. त्यांनी हा कधी भेदभाव न केला. नातेवाईक घरी, भाऊ माझा घरी. आता ॲट प्रेझेंट तू स्कूलमध्ये स्टुडंट आहे, मी तुझा काउन्सिल लीडर आहे, मॉनिटाईज करतो तुम्हाला, कॅप्टन आहेत आम्ही, तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सोडणार नाही. जर तुम्ही चुकले तर तिकडे तुम्हाला रेडबुकमध्ये रिमार्क किंवा कॅलेंडरमध्ये. आणि टीचर लोकांना पण तेच आवडायचं की तो त्याच्या भावाला सोडत नाही, मग तो क्लासमध्ये कोणाला सोडणार नाही, कारण की तो जो चुकीचा त्याला हे करणार. मग त्या एकदा अगेन्स्ट तो 1-2 मुलांनी याच्या अगेन्स्ट सांगितलं की गणेश पाटील असं आम्हाला हे करतो, मी हे नाही केलं. तर त्याच्या थ्रू जेव्हा ते पोरं खोटी बोलली होती तेव्हा पूर्ण मॉनिटर आणि पूर्ण क्लास आणि दुसरे टीचर्स पण दादाच्या साईडने होते, कारण की त्यांना माहिती होतं की हा मुलगा कधी खोटं कोणाचं नाव नाही घेत, काहीतरी मुलाची चूक असेल म्हणून त्याला त्यांनी आज रिमार्क दिलाय. तशी त्याची छाप होती स्कूलमध्ये पण. आणि अजूनपर्यंत टीचर्स वगैरे खूप मानतात या गोष्टीसाठी, कारण की ते अजूनपर्यंत मुलांना पण लक्ष नसेल की फक्त एवढी न्यूज, फक्त मुलं दुसरा कॅप्टन कोण येऊन गेला ना तरी पण मस्ती करायची. रेड हाऊस, ग्रीन हाऊस, येलो हाऊस आणि ब्लू हाऊसचे कॅप्टन्स यायचे. तर एवढं पण लक्ष म्हणजे पोरं स्ट्रिक्टली बघायचे नाही, मस्ती खूप करायचे, कोण बाहेर निघायचे त्यांना पण त्यांच्या खांद्यावर टाकायचे. पण फक्त एकदा न्यूज आली ना की गणेश पाटील येतोय, 2nd फ्लोअर गणेश पाटीलची एंट्री होते, जसं माहिती पडायचं गणेश पाटील येत आहे, सर्व मुलं माझ्याकडे बघायची अशी. अरे माझा भाऊ आहे तर काय कॅप्टन आहे तो. आणि जसा त्याची एंट्री होते एकही आवाज मुलाचा कोणाचाच नाही, म्हणजे पूर्ण कॉरिडॉर एकदम सायलेंट व्हायचा की गणेश पाटील. जसा तो खाली उतरायचा त्यानंतर मग थोडी पोरं मग बोलायला लागायची आजूबाजूला तेवढंच. पण तो जिथपर्यंत जात नाही त्या कॉरिडॉरमधून खाली तोपर्यंत म्हणजे ज्या क्लासमध्ये नसेल पण त्या क्लासमधून पण कोण आवाज नाही करायचा. म्हणजे एवढा तो स्ट्रिक्टली सर्वांना बघायचा. आणि स्ट्रिक्टली म्हणजे कसं तो सच्चा होता. कुठल्या मुलांचा कोणी खोटं जरी सांगितलं ना तरी तो ऐकून नाही घ्यायचा की त्या मुलाने असं केलंय की नाही, तो पहिला विचारायचा, पूर्ण क्लासमध्ये विचारायचा की ह्याने खरंच केलंय का नाही. जर नसेल तर मग त्याला तो पनिशमेंट कधी द्यायचा नाही, अशी त्याची एक हे होती. आणि त्यांनी कधीच आम्हाला भेदभाव नाही केला की तू भाऊ आहे म्हणून तुला सोडणार. घरी असताना वेगळी गोष्ट आहे, पण स्कूलमध्ये ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह असताना जर मी काही चुकी करत असते त्याच्या अगेन्स्ट तर तो मला तिकडे पकडणार आणि मला तो पनिशमेंट तिकडे देणारच, अशी जराची एक हे आहे. आणि असंच गैरसमज लोकांना वाटतं की आपला भाऊ असं म्हणून सोडेल, तो कधीच सोडणार नाही. आणि मी बाहेर जरी कुठे चुकी केली, आज मी सिव्हिल इंजिनियर आहे, माझ्याकडे कधी काय आलं हातामध्ये तर मी जरी चुकी केली तरी तो मला पण नाही सोडणार की भाऊ आहे म्हणून तू चुकीचं काम केलं म्हणून सोडणार. तू मला पण जबाब विचारा, माझं पण कॉन्ट्रॅक्ट केलेलं कॅन्सल होऊ शकतं. ते मला पण माहिती भीती असली पाहिजे की नाही माझा भाऊ असेल पण वेगळी गोष्ट आहे. कर्तव्याची लोक लक्ष देतो, मग मी पण तेव्हा काय करेन, काम करताना लक्षपूर्वक काम करेन की नाही बाबा इकडे आपण ही चोरी नाही केली पाहिजे मटेरियल्समध्ये, किंवा काम करत आहे तर आपण फालतू काम नाही करून दिलं पाहिजे. आपल्याला जर टेंडर भेटत आहे त्याच्यामध्ये नीट काम करून दिलं पाहिजे. जर आपण नीट काम नाही करणार तर गणेश पाटील सारखे युवक उभे राहून तिकडे तुम्हाला प्रश्न विचारणार. आणि जर तिकडे तुम्ही चुकत आहे तुमचे कॉन्ट्रॅक्ट आणि तुमचे टेंडर कॅन्सल होणार तिकडे. तरी आमची सिव्हिल लाईनची पण एक अशी माहिती आहे की चुकणार तिकडे तुमच्यावर प्रश्न विचारणार आणि तुमचं कॅन्सल लाईन होणार. तो कोणाला सोडत नाही. तुम्हाला असं वाटत असेल की तो आता भाऊ आहे म्हणून सोडत असेल कोणाला, तो हे भेदभाव करत नाही. घरात भाऊ, तुमच्या प्रोग्राममध्ये भाऊ, पण सामाजिक कार्यामध्ये किंवा कुठे पण जिकडे त्याचा लॉ येतो त्या लॉमध्ये जर तुम्ही नाही बसत तर तुम्हाला तो प्रश्न विचारणार. धन्यवाद. तुम्ही माझ्या दोन शब्द ऐकल्याबद्दल, भावाबद्दल काय असेल तर, आणि काय चुकीचं बोल असेल तुमच्याकडून माफी मागतो.
गणेश बालकृष्ण पाटील बद्दल जे काय तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती दिली, तो स्कूल टाइम पासून कसं आहे, म्हणजे तो आता नाही असं झालाय, हा अगोदरपासूनच त्याच्यामध्ये ती लिडरशिप क्वालिटी त्या टायमालाच त्याला सांगितली होती स्कूलमध्येच की तुझ्यामध्ये लिडरशिप क्वालिटी आहे. आणि लिडरशिप क्वालिटी त्याच्याकडे असताना त्याने जे दर्शवलं होतं स्कूलमध्ये की तो एका कॉरिडॉरमध्ये आल्यानंतर तो कॉरिडॉर पूर्ण सायलेंट व्हायचा, तर तुम्ही पण समजू शकता की तो किती त्याची रिस्पेक्ट होती स्कूलमध्ये पण. सो मुख्यतः प्रवीण बालकृष्ण पाटील यांनी एक छोटासा प्रसंग तुम्हाला माझ्याबद्दल सांगितला आणि माझ्या बॅचला तुम्ही कधीही फोन करून विचारलं तर ते तुम्हाला सांगतील. मूळतः हा विषय मी काच घेतलाय कारण आता तुम्हाला नीट कान उघडे ठेवून ऐकायचं आहे. मी ज्या गावात राहतो गावराईपाडा गावामध्ये, तर हा विषय असा झालाय की माझ्या गावरेपाडा गावातील माजी नगरसेवक हे माझे नातेवाईक आहेत, ते माझे गावकरी आहेत. वॉर्ड क्रमांक 45 ते नगरसेवक आहेत. तर ह्याच्यामध्ये विशेष काय झाले की आता अशी गाजावाजा असा सुरू झालाय की मी फक्त त्यांनाच टार्गेट करतो, माझं त्यांच्याशी काहीतरी पर्सनली अडलेलं आहे. मूळतः मला अजून आठवते, मी जेव्हा ऑफिसवरून गावात आल्यानंतर माझी फर्स्ट शिफ्ट जॉईन करण्याच्या अगोदर मी त्यांच्या ऑफिसला जाऊन बसलो होतं. काही आमचे पर्सनल गोष्टी होत्या, त्या मी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केल्या होत्या. काही डाऊट्स होते आमच्या एकमेकांमध्ये, त्या मी डाऊट्स बसून क्लिअर केले होते. आणि त्या टायमाला मी त्यांना स्पष्ट हे शब्द सांगितले होते की मिलिंद घरत म्हणून तुमचं नाव आहे, मिलिंदजी घरत, तुम्ही एक नातेवाईक म्हणून माझ्यासाठी खूप चांगली व्यक्ती आहात, तुम्ही एक भाऊ म्हणून अतिशय चांगली व्यक्ती आहात, तुमचा स्वभाव अतिशय चांगला आहे, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यावरती बघण्याचा दृष्टिकोन माझा अतिशय वेगळा आहे आणि तो सकारात्मक नाही. त्यात त्यांनी सुद्धा मान्यता दिली की हो, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळं असतं, ठीक आहे, तुझा दृष्टिकोन तुझ्याकडे असेल, काही माग नाही. हे व्यक्ती मी माझ्या लोकप्रतिनिधींना, माझ्या नगरसेवकांना मी कधीच क्लिअर केली होती. माझं त्यांच्याशी व्यक्तिगत काहीच नाही. उद्याच्या घडीला माझ्या घरातला जरी नगरसेवक असता तर त्यांना मी जाब विचारला असता की नगरसेवक झाल्यापासून तुम्ही माझ्या गावासाठी काय विकास केलाय. उद्या जर माझा भाऊ असता त्याला सुद्धा मी प्रश्न विचारला असता, उद्या माझा मामा असता त्यांना सुद्धा मी हा प्रश्न विचारला असता. आणि ज्या दमाने मी सांगत होतो 2015 ते 2020 या कालावधीमध्ये माझ्या गावातील नगरसेवकाने काही काम केलेलं नाही, ते आताही बोलतो, नंतरही मी बोलणारच. कारण ही वास्तविकता आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती मान्य करण्याची फार फार गरज आहे. का तर तुमच्यासाठी जी 5 वर्ष दिली जातात, कारण एखाद्या लोकप्रतिनिधीला 5 वर्ष का दिली जातात, त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एखाद्या लोकप्रतिनिधीने काय करायला पाहिजे तर प्रगती केली पाहिजे. त्या द पिरियड, दिस 5 years पिरियड इज गिव्हन फॉर प्रोग्रेससाठी दिली जाते. तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर एखादा व्यक्ती प्रगती जर गावाची करत नसेल आणि त्यामुळे जर दुर्गती होत असेल तर माझ्यासारखा युवक प्रश्न विचारणारच की तुम्ही या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये काय कार्य केले ते आम्हाला सविस्तर दाखवा. माझं स्पष्ट एक मत आहे मित्र हो, माझ्या ग्रामस्थांना सुद्धा मी एवढंच सांगतो की माझ्या कित्येक ग्रामस्थांना अशी समज आहे की मी त्यांना पर्सनली टार्गेट करतोय. नाही, लोकप्रतिनिधी होते, नगरसेवक होते, त्यांनी त्यांचं कार्य पार पाडलेलं नाही. माझ्या गावातील मी तुम्हाला एवढं पण सांगतो, माझ्या लोकप्रतिनिधीला हे पण माहिती नसेल की गावात किती मुलं 10वीला बसलेत, किती मुलं 12वीला बसलेत, नव्हे तर त्यांना कोणी शैक्षणिक मार्गदर्शन दिले. आज माझ्या गावाची ही परिस्थिती, या IT सेक्टरमध्ये, आज या एवढ्या टेक्नॉलॉजिकल वर्ल्डमध्ये आज माझ्यासारख्या म्हणजे आमच्या गावात इंडस्ट्रियल सेक्टरचा हात आहे, आम्हाला आशीर्वाद आहे, पण त्या इंडस्ट्रियल सेक्टरचा आपण काय फायदा घेतला नाही. तुम्ही व्यक्तिगत घेतला असेल, वी डोंट केअर. तुम्ही प्रत्येक ग्रामस्थांना किंवा प्रत्येक जेव्हा नागरिक तुमच्याकडे जातो तेव्हा तुम्ही काय त्यांना सांगता की हा माझा वॉर्ड नाही, परंतु तुम्ही बॅनर जेव्हा तुम्ही बॅनरबाजी करता त्या बॅनरवरती जर तुम्ही त्या वॉर्डचे नसाल, मग तुम्ही एकत्र जर 2 लोकप्रतिनिधी एकत्र बॅनरवरती फोटो लावत असाल तर तुम्ही एखादा जनता किंवा एखादा नागरिक तुमच्याकडे कामाला येतो तर त्यांचं तुम्ही का नाही सोल्युशन देत, तुम्ही त्यांना का असं उत्तर देता की हा माझा वॉर्ड नाही. मला त्यांनी काय सांगितलं की इथे 3 नगरसेवक आहेत, मला माहिती नाही ते कोण 3 नगरसेवक आहेत. माझ्या गावातून प्रवास करणारा माजी नगरसेवक मिलिंद घरत आहे, तर मी त्यांनाच प्रश्न विचारणार ते माझे कोण आहेत. मी त्यांना व्यक्तिगत टार्गेट करत नाही. तुम्हाला एक उदाहरण असं सांगतो, आज वसईचे लोकप्रतिनिधी म्हणजे वसईचे आपले आमदार हितेंद्रजी ठाकूर साहेबांचा बर्थडे आहे, बरोबर. आज तुम्हाला सांगतोय म्हणजे आपण कोणाला प्रश्न विचारतोय, समजा प्रवीणनी चूक केली तर मी प्रवीणलाच प्रश्न विचारणार. आज आदरणीय हितेंद्रजी ठाकूरांनी एक फार चांगला मुद्दा उचललेला, तो म्हणजे MSEB वाल्यांना तुम्ही बिल भरू नका, मीही भरणार नाही. त्यांनी जी गोष्ट केली ती मला पटलेली नाही, म्हणून मी सर्व जनतेला सांगते तुम्ही सुद्धा बिल भरू नका, मी सुद्धा भरणार नाही. आज त्या लोकनेत्यांना वाटलं की MSEB कुठेतरी चुकीचं कार्य करते म्हणून त्यांनी त्यांच्याविषयी आवाज उठवला ना. मग तो काय व्यक्तिगत झाला का? नाही.
MSEBनी ही चुकी केली म्हणून MSEBच्या विषयी त्यांनी बोललं. तसंच माझ्या गावाच्या लोकप्रतिनिधींनी माझ्या गावाचा विकास केलेला नाही म्हणून मी त्यांना आज नाही, उद्या नाही, तर शेवटपर्यंत हे सांगणारच की 2015 ते 2020 या कालावधीमध्ये वॉर्ड क्रमांक 45 गावरेपाडा गावाचे जे माजी नगरसेवक होते त्यांनी माझ्या गावाचा विकास केलेला नाही. ही वस्तुस्थिती आहे. कसं आहे माहिती आहे का, मी पुन्हा पुन्हा तेच रिपीट करतो की गावात पेवर ब्लॉक लावल्याने, गावात LED लावल्याने किंवा गावात निवडक नळ मिळाल्याने कुठे विकास होत नाही. अजून खूप साऱ्या सुविधा आहेत. ऍज अ रिप्रेझेंटेटिव्ह तुमचा दृष्टिकोन कसा आहे मला तुम्ही सांगा. आज आमच्याकडे सोसायटी आहे, इंडस्ट्रीयल सेक्टर आहे. त्या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये तुम्ही ग्रामस्थांचा काय फायदा करून दिला किंवा एखाद्या युवकाचा, गावातील युवकाचा काय फायदा करून दिला मला सांगा तुम्ही. जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये फक्त 15 ऑगस्ट 26 जानेवारी किंवा तुम्ही एखाद्या व्यक्तींना समजा तुम्ही तुमच्या परीने तुमचं व्यक्तिगत जाऊन त्यांना तुम्ही मदत करता, ह्याला विकास सांगितला जातो का? नाही. ह्याच्यामध्ये काय झालं की ठीक आहे, ज्यांची त्यांची भूमिका बजावायला पाहिजे होती ती भूमिका त्यांनी बजावली नाही. परंतु गावरेपाडा गावातील ग्रामस्थ म्हणून मी माझं कर्तव्य करतोय. जर तुम्ही सांगता ही लोकशाही आहे तर हो लोकशाही आहे, राईट टू स्पीच आहे ना, मग मला बोलू द्या. का? माझा एकच हेतू आहे. आताची निवडणूक झाली 2015 ते 2020 या कालावधीमध्ये माझ्या गावातील माजी नगरसेवकाने काम केलेलं नाही ते मी आताही बोलतो, उद्याही बोलणार आणि मी ते नेहमी स्मरण करून देणार. कारण काय माहितीये का, माझ्या प्रत्येक गावातील युवकाला इकडे जे माझ्यासाठी लाईव्ह आहेत आणि माझी लाईव्ह जे नंतर बघतील त्यांना मी काय सांगतोय माहितीये की आता येणारा जो नगरसेवक असेल, येणारा लोकप्रतिनिधी असेल, तो जरी निदान विचार करेल की आपण काहीतरी कार्य करावं, आपल्याला कोणीतरी प्रश्न विचारायला इकडे उभा आहे. मला तुम्ही सांगतोय मी माझ्या गावात कधी या. आज तुम्हाला सांगतो माझ्या गावात आल्यानंतर इंडस्ट्रीयल सेक्टरचा लाभ असून सुद्धा आज माझ्या गावाची दयनीय अवस्था आहे. आमच्या गावाला ग्राउंड नाही हो, आमच्या गावाला नाही ग्राउंड आहे. आमच्या गावाला म्हणजे व्यवस्थित ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या कुठे गेल्या ते नाही का मी विचारणार. ज्यांना तो प्रश्न विचारायचा होता त्यांनी त्यांची कार्यशीलता अजिबात बजावलेली नाहीये, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा, पण ज्या संघटना आहे, ज्या संघटनेने ते कार्य करायला पाहिजे होतं त्या संघटनेने सुद्धा जर ते कार्य केलं नसेल तर त्यांना सुद्धा माझा ठाम प्रश्न आहे की एखादी गावासाठी स्थापन केलेली संघटना जर आपल्या लोकप्रतिनिधींनी कार्य केलं नाही, या संघटनेने त्यांना प्रश्न का विचारले नाही, तर मी त्यांना सुद्धा तो प्रश्न विचारणार की आपण एखादी संघटना गावासाठी ओपन करतो किंवा उघडतो त्याचा मूलभूत हेतू असतो की आपण गावाच्या विकासाचा कार्यभाग बघावा. मग कुठे गेला गावाचा विकास? मित्र तुम्हाला सांगतो आजची परिस्थिती पहिल्यासारखी राहिलेली नाहीये. दॅट इज नॉट ग्रामपंचायत, दॅट इज नॉट पंचायत, दॅट इज नॉट नगर परिषद, दिस इज महानगरपालिका. वसई विरार शहर म्युनिसिपल कॉर्पोरेशन महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये आपण टॅक्सेस पे करतो. मग त्याच्या मूलभूत सुविधा आपल्याला का भेटू नये मला सांगा. ह्याच्यामध्ये काय चूक झाली? आणि ह्याच्यात काही लोक माझ्या गावातील ग्रामस्थ असे आहेत की त्यांचं असं झालंय की मी त्यांना टार्गेट करतोय. नाही, मी लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारतो. त्यांनी माझ्या गावातील युवकांचं काही भलं केलेलं नाही, त्यांनी माझ्या गावात काही विकास काम केलेलं नाही. आय रिअली डोंट केअर, मॅटरलेस कोण त्यांना विचारते नाही विचारत. कसं आहे ना, जो सच्चा असतो तो विचारतो, ज्यांना कुठेतरी बोलतात ना डगमगण्याची भूमिका असते ते विचारत नाही. तर तुम्हाला मी आदरणीय हितेंद्र ठाकूर साहेबांचं सुद्धा उदाहरण दिलं की त्यांना MSEB वाल्यांनी केलेल्या घटनेचं जर त्यांना पटलं नाही तर त्यांनी MSEB वाल्यांनाच सांगितलं ना, का त्यांनी BSNL वाल्यांना सांगितलंय? नाही, त्यांनी MSEB वाल्यांनाच विचारलं की असं का, एवढे बिल्स का? तर इथे सुद्धा तीच परिस्थिती आहे. माझ्या गावातील विकास झाला नाही, माझ्या गावरेपाडा गावातील विकास झाला नाही तर मी माझ्या गावातील नगरसेवकालाच विचारणार. मॅटरलेस या गावात किती नगरसेवक अजून जोडलेले आहेत, ती माझी नाहीये, माझं नाहीये ते कार्य. गावात नगरसेवक होताना किंवा गावात प्रचार करताना आमचे घरातली मंडळी किंवा आमच्या गावातली मंडळी त्यांच्या प्रचारासाठी नव्हती फिरली, तुमच्या प्रचारासाठी फिरलेत. कळलं का? मग आम्ही प्रश्न तुम्हालाच विचारणार. तुम्ही जे सांगता ना की ते इथे 3 नगरसेवक आहेत, इट इज युअर प्रॉब्लेम, इट इज नॉट अवर प्रॉब्लेम. तुम्ही जर बॅनरवरती एकत्र फोटो लावताना तर त्याच जोमाने त्याच एकजुटीने तुम्ही सांगू शकता की ना माझ्या क्षेत्रामध्ये तुमचा वॉर्ड येतोय, प्लीज जरा तुम्ही याची काहीतरी हालचाल करा, तुम्ही याची वाटचाल करा. कुठे गेलं तुमचं हे? परंतु तुमच्याकडे एकच स्टेटमेंट राहिलं की हा माझा वॉर्ड नाही. तर माझी विनंती आहे, मी
प्रथमतः सांगतो, मला कुठल्याही पक्षाशी संघर्ष नाहीये. पक्ष कुठलाही असो, त्यांनी पक्षाच्या हेतूने त्यांची बाजू मांडावी. परंतु एक सामान्य नागरिक, एक सामान्य जनता म्हणून आमचं एवढंच आहे की तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा, आम्हाला काही त्याच्याशी लेणं घेणं नाही. पक्ष हा फक्त वोटिंग पुरता किंवा निवडणुकीपुरता असू द्या, परंतु त्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचं कार्य बजावा. मॅटरलेस तुम्ही तुमच्या पक्षाचे आहेत. पुन्हा सांगतो, आम्हाला कुठल्याही पक्षाशी, मला वैयक्तिक कुठल्याही पक्षाशी संघर्ष नाहीये. जो तो पक्ष सन्माननीय आहे, जो तो त्याच्या ठिकाणी सन्माननीय आहे, परंतु त्यांचा लोकप्रतिनिधी जर चुकीचं कार्य करत असेल तर हो, त्यांना आम्ही प्रश्न विचारणार, त्यांना आम्ही जाब विचारणार. ह्याच्यात पुन्हा एकदा सांगतो, गावरेपाडा गावातील माझ्या प्रिय ग्रामस्थांना, त्यांचा मुलगा म्हणून, त्यांचा भाऊ म्हणून, त्यांचा भाचा म्हणून, त्यांचा पुतण्या म्हणून, त्यांचा मुलगा म्हणून एवढंच सांगेल की तुमचा जो विचार आहे की मी त्याला पर्सनली टार्गेट करतोय, तर तुमचा गैरसमज आहे. त्यांना व्यक्तिगत सुद्धा माहिती आहे ती गोष्ट की मी त्यांना पर्सनली टार्गेट नाही करत आहे. माझा त्यांच्याशी पर्सनली काहीच नाही आहे. आमचं जे काय पर्सनल फॅक्टर होतं ते आम्ही ऑलरेडी बोलणं करून आमचं सगळं बोलणं झालेलं आहे. ते इट इज ऑल अबाउट ॲक्च्युअल पर्सनल. परंतु मी त्यांना स्पष्ट सांगितले की लोकप्रतिनिधी म्हणून माझं दृष्टिकोन तुमच्याकडे बघण्याचं अतिशय वेगळं आहे आणि ते वेगळं असणार. जर लोकप्रतिनिधीचं उदाहरण आलं तर मी असंच लोकप्रतिनिधीचं उदाहरण देणार की आमच्या गावामध्ये 2015 ते 2020 या कालावधीमध्ये जेव्हा मला जागरूकतेचं, जेव्हा मला समज आली, जेव्हा कर्तव्यशीलतेची समज मला आली, त्या कालावधीमध्ये अशा माझ्या नगरसेवकांनी कार्य केलं नव्हतं. तसं कार्य येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी निदान करू नये, यासाठीच मी माझा आवाज उठवलेला आहे. माझं व्यक्तिगत त्यांच्याशी काही नाही. मिलिंदजी घरत माझे नगरसेवक तुम्ही आहात, तुम्हाला सुद्धा मी हेच विनंती करतो, निवेदन करतो की एक भाऊ म्हणून तुम्ही फार उत्तम आहात, तुमचा स्वभाव अतिशय उत्तम आहे. परंतु ॲज अ लोकप्रतिनिधी तुम्ही जे केले ते तुम्हाला मी वस्तुस्थिती मांडतोय, मी तुम्हाला वास्तविकता मांडतोय. मी तुमचं कुठेच नाव खराब करायला गेलो नाही. उदाहरणार्थ, एखादा पाहुणा जेव्हा गावामध्ये येतो तेव्हा त्याला दिसून येतं की या गावात काय विकास झालाय, किंवा एखादा समजदार व्यक्ती जेव्हा गावात येतो तेव्हा त्याला समजून येतं की विकास काय झालाय. आणि त्या अनुषंगाने आपल्याला दोन गोष्टी असतात की आपल्याला धब्बा लागला, काय की आपल्याला धब्बा लागला की आपल्याला छापा लागला. एवढं लक्षात ठेवा की आपण धब्बा लावून घेतला की आपण छापा लावून घेतला की मी माझी नगरसेवक आहे, ते आपण व्यक्तिगत आपण स्वतःला विचारावं. परंतु मी पुन्हा तुम्हाला विनंती करतो, मी व्यक्तिगत सांगतो की तुमच्याशी माझं काहीच पर्सनली माझं तुमच्याशी वाद नाही आहे. काही व्यक्तिगत मी तुम्हाला टार्गेट नाही करत. तुम्ही लोकप्रतिनिधी होते, तुम्ही या गावाचे माझे नगरसेवक होते, आता तुम्ही माझी झाले. म्हणून मी सांगतो, माझी झाले पण काय करून झाले, हा खूप मोठा विषय आहे. तर माझ्या प्रत्येक युवकाला मी सांगेन, जर तुम्ही सच्चे आहात तर तुम्ही अजिबात डगमगायचं नाही. कारण मी फार सांगितलं होतं, काय एक विषय मध्ये झाला होता की भूमिपुत्राविषयी संघर्ष किंवा भूमिपुत्राचा आवाज कसा असावा. तर जयघोष असू द्या, होश असू द्या, अस्मितेचा मान असू द्या, आणि आता कर्तव्यशील युवक म्हणून भूमिपुत्र असा भान असू द्या. हे आयुष्यात लक्षात ठेवा आणि आपली वाटचाल करा. खरं सांगतो, तुम्हाला डगमगायची गरज नाही. कारण मी एवढाच सांगतो की मी तुमच्या या गोष्टीने डगमगणारा नाहीये. कसं आहे माहिती आहे, एखादा युवक किंवा एखाद्या गावातला व्यक्ती जेव्हा एखादा विषय बोलतो ना आणि ते विषय खरे असतात ना, तेव्हा तुम्हाला खूप सारी लोक दाबायचा प्रयत्न करतात. परंतु ह्यांना एवढी अक्कल नाही की हे गणेश बालकृष्ण पाटीलला जेवढं दाबायचा प्रयत्न करतील तेवढा तो दबावाखाली येणारा नाही आहे, अजिबात येणार नाही. कारण आपण कोणाच्या हाताखाली नाही आहोत. आपण श्री कृपा प्रसादाने आपल्या आयुष्याची वाटचाल सुरू केले. जो जन्मदाता आहे, ज्याने आपल्याला जन्म दिलाय, तो आपल्या आयुष्याची पुढची वाटचाल तोच बघून घेणार आहे. आणि त्या अनुषंगानेच फक्त एवढंच सांगेल की फार आदरणीय महाराष्ट्र भूषण आदरणीय नानासाहेब धर्माधिकारींनी फार 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 महत्वाची गोष्ट सांगितली. ती म्हणजे, पुन्हा मी स्मरण करून देतो की ती म्हणजे, देश आपल्याला काय देतं हे विचारू नका, आपण देशाला काय देतो हे विचारा. आणि ही सुरुवात तुमच्या गावापासून होते. आणि मी माझ्या गावापासून जर ही सुरुवात करेल तर ती कुठेतरी जाऊन माझा गाव, माझा तालुका, माझा जिल्हा, माझं राज्य आणि ती माझ्या देशाकडे पोहोचेल. तर माझा क्लीन हेतू आहे, माझा अतिशय निस्वार्थ हेतू आहे याच्यामध्ये. माझा त्यांच्याशी काहीच पर्सनली नाही आहे. मी फक्त एवढीच विनंती करतो की जो 5 वर्षाचा विकास तुम्ही करायला हवा होता तो तुम्ही केलेला नाहीये. आणि मला नितांत माहिती आहे, माझी लाईव्ह नंतर बघितली जाणार. तर मी पुन्हा सांगतो, वॉर्ड क्रमांक 45 मधले नगरसेवक मिलिंद जगन्नाथ घरत यांच्याशी माझा वैयक्तिक व्यक्तिगत काहीच नाहीये. ॲज अ लोकप्रतिनिधी मी त्यांना प्रश्न विचारणार, त्यांना विचारतच राहणार. मॅटरलेस
इट डज नॉट बॉदर मी की माझ्या इथे किती नगरसेवक आहेत, पण आम्हाला आमचा वाली असं वाटलं होतं की आमचा एकच वाली आहे जो आहे आमचा नगरसेवक, पण ते नेहमी प्रत्येकाला असंच सांगत गेले की हा माझा वॉर्ड नाही, तो माझा वॉर्ड नाही अँड ऑल. आणि त्यांनी जी कामं इकडे केली त्याच्याशी मी तरी अजिबात मी संतुष्ट नाहीये. जी विकास कामं आजच्या घडीला होती, जी दुनियादारी तुम्हाला माहिती आहे, ज्या चार चौघात तुम्ही फिरता किंवा तुम्ही परदेशी टूर करता, तुम्ही या देशामध्ये टूर करता, तुम्ही इतर सगळ्या गोष्टी बघता, त्या अनुषंगाने एखादी विजन आपल्याकडे आलं पाहिजे की नाही आपल्याकडे तरी हा विकास झाला पाहिजे, नाहीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. कसं आहे की तुम्हाला 5 वर्ष प्रगतीसाठी दिली असतात. कसं आहे की जर या 5 वर्षात तुम्ही कार्य बजावत नाही तर दुसरा जो लोकप्रतिनिधी असतो त्याच्यावरती अजून जास्त बर्डन होतं. तुम्ही 100% कार्य करू नका, पण 80% तुमचं कार्य दिसू द्या. कुठे आहे तुमचं व्यक्तिगत असं मत आहे की या गावात मला कुठे मतदान आहे, मला तर बाहेर मतदान आहे. म्हणजे किती हे दुर्दैव आमच्या ग्रामस्थांचं, लिटरली दुर्दैव आमच्या ग्रामस्थांचं. हे दुर्दैव आहे आणि या दुर्दैवाला जर तुम्हाला दुर्दैवच ठेवायचं असेल आणि जर या दुर्दैवाचं सुदैव करायचं असेल तर तुमच्याकडे संधी आहे. तुम्हाला प्रश्न विचारणं फार 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 गरजेचं आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, मी माझ्या ग्रामस्थांना ठसून सांगतो, माझ्या गावरेपाडा गावातील ग्रामस्थांना एक सुपुत्र म्हणून ठसून सांगतो, तुमचा जो विचार आहे किंवा तुम्ही जे विचार करता तुम्ही आज लिटरली क्लिअर करतो की माझं त्यांच्याशी व्यक्तिगत काहीच नाही. लोकप्रतिनिधी, नगरसेवक कोणीही XYZ असता, जर त्यांनी कामं केली नसती विकासाची तर मी त्यांना जाब विचारलाच असता. आणि आत्ताही सांगतो, उद्याही सांगणार, पुढेही सांगणार की 2015 आणि 2020 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये गावरेपाडा गावातील माजी नगरसेवकाने विकास कामं व्यवस्थित केली नाही तर येणारा जो लोकप्रतिनिधी आहे त्यांनी निदान ही चुकी करू नये एवढी विनंती आहे. तुम्ही अमूल्य वेळ देऊन ह्या 2 गोष्टी ऐकल्या त्याबद्दल मी तुमचं अतिशय आभार व्यक्त करतो. आणि खरंच सांगतो की एक भूमिपुत्र म्हणून, एक कर्तव्यशील एक युवक म्हणून आपण आपली वाटचाल करा, कारण आपल्याकडे आहे सत्याची तलवार, कर्तव्यशीलतेची ढाल. आपण कर्तव्यशील युवक आहोत, आपण शिवरायांचे पुत्र आहोत. आपण जर जय भवानी जय शिवाजी ज्या जोमाने बोलतो ना त्या जोमाने आपण आपली कार्यशीलता चालवली पाहिजे ही विनंती करून मी इथेच थांबतो. पुन्हा तुमचं धन्यवाद व्यक्त करून एवढंच सांगतो की या महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे एवढं लक्षात घ्या. आणि या संतांच्या भूमीत आपल्याला आयुष्याची वाटचाल करायची आहे. संत तुकाराम महाराजांनी फार उत्तम सांगितले की ना, मन नाही निर्मळ तर काय करील साबण. आणि दुसरी गोष्ट तुम्ही फार लक्षात घ्या, माझ्या ग्रामस्थांना मी सांगतोय की गावात कितीही साळोमाळो आले ना तरी संत तुकाराम महाराजांची जी छाप आहे ती संत तुकाराम महाराजांची छाप कायम राहणार. संत तुकाराम महाराजांची जरी गाथा तुम्ही बुडवायचा प्रयत्न केला ना तरी त्या पांडुरंगाची कृपा एवढी आहे ना की ती गाथा तो पुन्हा तरंगणार आणि ती गाथा परत ज्याची आहे त्याला तो देणारच. म्हणून साळोमाळोंची कामं नाही आहेत. कितीही साळोमाळो या ग्रामस्थान या गावरेपाडा गावात किंवा इतर गावात असतील जे साळोमाळो एखाद्या व्यक्तीला दाबायचा प्रयत्न करतील, त्याचा आवाज बंद करायचा प्रयत्न करीत असतील तर अशा साळोमाळोंना मला एवढंच सांगायचं आहे की ते संत तुकाराम महाराज पांडुरंगांचे भक्त आहेत, ठीक आहे. आणि ते पांडुरंग, तेच विठ्ठल माऊली, त्या पांडुरंगाची गाथा कधीच देणार नाही. आपण ज्या भूमीत राहतो ती भूमी संतांची भूमी आहे. सो तुम्हाला मी विनंती करेन, कसं आहे ना, एखाद्या लोकप्रतिनिधींच्या मला म्हणजे ऐकून अतिशय एवढं विचित्र वाटलं ना. तिथे म्हणजे काही घडामोडी अशा झाल्या की त्यांची जवळचीच व्यक्ती म्हणजे जाऊ द्या, ते काय बोलले माहिती आहे का, नगरसेवक होऊन चुकी झाली. जर तुम्हाला हे स्मरण झालं होतं नगरसेवक होऊन चुकी झाली तर तुम्ही त्या कालावधीमध्ये राजीनामा द्यायला पाहिजे होता. तुम्ही राजीनामा का दिला नाही हे सुद्धा महत्वाची बाब आहे. तर पुन्हा एकदा सांगतो, सो कॉल्ड सन्माननीय मिलिंदजी जगन्नाथ घरत, तुम्हाला मी एवढं सांगतो, माझं तुमच्याशी व्यक्तिगत काहीच नाहीये. तुमच्या जागेवरती इतरही कोणी असता तर मी त्यांना प्रश्न विचारलाच असता, त्यांना मी जाब विचारलाच असता की तुम्ही विकास कामं केली नाही, तुम्ही माझ्या गावाचं भलं केलं नाही, माझा गाव प्रगतीकडे जाण्याऐवजी दुर्गतीकडे आलाय आणि ते माझ्यासारख्या युवकाला बघवत नाही. आणि पुन्हा एकदा स्मरण करून देतो, कितीही सालोमाळो इथे माझ्या गावरेपाडा गावात असो किंवा कितीही अजून जे कोणी ग्रामस्थ म्हणजे जे कोणी गावात जो कोणी आवाज करणारा असो त्याचा आवाज दाबायचा प्रयत्न करत असतील तर त्यांना मी सगळ्यांना एवढंच सांगेल की त्यांना एवढंच सांगा की गावात कितीही साळोमाळो आले किंवा तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या शेवटी जेव्हा जसा तुका म्हणे असं लिहायचे तुकाराम, संत तुकाराम. तर त्यांनी काय लिहिलं होतं की साळोमाळो म्हणे
असं सांगून ते स्वतःला संत सांगत होते, तर ते संत होऊ शकत नाही. आणि असे कितीही साळूमाळूंनी जरी त्या माऊलीला, त्या संत तुकारामांना जरी बदनाम करायचा प्रयत्न केला, तरी संत तुकाराम महाराज हे कधीच बदनाम नाही. आज जिवंतपणे वैकुंठवास करणारे संत तुकाराम महाराज आहेत. आणि त्या संतांच्या भूमीत जन्म घेणारे आम्ही आहोत आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा. तर तुम्ही कितीतरी साळूमाळू असाल आणि तुम्ही माझ्यासारख्या युवकाचा किंवा अनेक युवकांचा आवाज दाबायचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही त्या बाबतीत हरलात आणि तुम्हाला आम्ही हरवू. कारण आम्ही ना कोणाचं फुकट खाल्लेलं नाही. आम्ही त्या श्रींची पोरं आहोत आणि ह्यात तीळ मात्र शंका नाही की आम्ही काय कोणाचे खातो, श्रीराम आम्हाला देतो. एवढं सांगून मी इथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी. माझ्या सर्व ग्रामस्थांना नमस्कार करून एवढंच सांगतो की गावासाठी कर्तव्यशील कर्तृत्व हेच निष्ठावंत गावकरी म्हणून नेतृत्व. असे अनेक संप्रदाय असतात, परंतु एक गावकरी संप्रदाय म्हणून आपण आपल्या आयुष्याची वाटचाल करू. गावासाठी, आपण गावाच्या विकासासाठी एकत्रित उभं राहून आपण आपल्या गावाचा विकास कसा होईल, आपल्या गावातील युवकांचा विकास कसा होईल याच्याकडे आपलं धोरण ठेवून, आपलं दृष्टिकोन ठेवून आपण आपली वाटचाल करूया आणि पण घेऊया की आपण गावकरी संप्रदाय या विषयाला जोर देऊन आपली वाटचाल करूया. धन्यवाद.